नमस्कार मंडळी, आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. घरासाठी जेवढं करू तेवढं कमीच आहे असं म्हणेन आणि व्हिडिओची सुरुवात करेन. कारण काय झालं आहे, दिवाळीच्या आधी मी तुम्हाला छान क्लिनिंग वगैरे दाखवलेली आहे आणि त्यानंतर आम्ही कलरिंगचं काम केलं. ते हॉलचं कलरिंग तुम्हाला दाखवलं. त्यानंतर किचनमधलं जे आहे ते आज सुरू आहे. दिवाळीचा लक्ष्मीपूजनच्या दिवशी फक्त ज्या भिंतीच्या समोर मी लक्ष्मीपूजन करणार होते त्या वॉलचं फक्त कलरिंग करून घेतलेलं आणि त्यानंतर मग 2 दिवस पुढे टप्प्याटप्प्यामध्ये हे कलरिंगचं काम जे आहे ते पूर्ण केलं आहे. आम्ही घरच्या घरी कलरिंग केलं आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागला आहे आणि काही चुका आमच्याकडून घडल्यात. हे बघा, इथे आम्ही हे स्टँड जे आहे ते काढायला पाहिजे होतं भांड्यांचं, ते काढलं नव्हतं. त्यामुळे तिथं कलर लागला आणि पटकन तो पुसायला पाहिजे होता, तो पण पटकन पुसला गेला नाही आणि मग तो निघत नव्हता. त्यामुळे मग परत सगळं कलरिंग करून झाल्यानंतर त्याला पूर्ण घासून वगैरे त्याचा कलर काढावा लागला आहे. त्यामुळं मला असं वाटतं आहे की तुम्ही पण जर का घरच्या घरी असं काही करत असाल तर नक्कीच सगळ्या वस्तू हलवल्या पाहिजे, हे मला किंवा मग लक्षात लगेच तरी कलर पुसणं गरजेचं आहे. तर हे एक डबल कामच झालेलं आहे आमच्याकडून आणि तो कलर तसाच राहणं पण मला काही पसंत नव्हतं, म्हणून मग मी ते पुन्हा यांना काढावं लागलं आणि मग ते घासून वगैरे व्यवस्थित क्लीन करून लावलेलं आहे. आधीच 2 लहान मुलं आहेत आणि त्यांच्याकडे बघत बघत हे सगळं काम करताना आमच्या नाकी नऊ आलेले होते दोघांच्या आणि 3 दिवस लागले आम्हाला पूर्ण कलरिंगचं काम करायला. ॲक्च्युली सुट्ट्या आहेत त्यामुळं बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये होत्या, जसं की अक्कलकोटला आम्ही जाऊन आलो. अक्कलकोटच्या आधी एक भिंतीचं कलरिंग केलेलं होतं आणि त्यानंतर आल्याच्या नंतर अक्कलकोटच्या दुसऱ्या दिवशी बाकीच्या हॉलच्या ज्या 2 भिंती होत्या त्या करून घेतल्या. त्यानंतर मग किचनचा नंबर आला आणि मग त्या दिवशी जेव्हा किचनचं काम केलं तेव्हाच बाहेरचा जो पॅसेज आहे, गॅलरीचा जो पॅसेज आहे, तिथं पण सगळं कलरिंग करून घेतलं आणि मग हे फायनली आमचं काम जे आहे ते पूर्ण केलं आहे आम्ही. आणि हे काम पूर्ण झाल्या लगेच आमच्या यांचं प्लॅनिंग सुरू होतं की लगेच आपण कुठे जायचे फिरायला, कारण की सोमवारपासून रुटीन सुरू होणार आहे. आम्हाला दोघांनासुद्धा फिरायला खूप आवडतं, पण वेळेअभावी आता जास्त जमत नाही आहे आणि मुलं नव्हते तेव्हा खूप जास्त फिरलेलो आहे दोघं आणि आत्ता खूप वेळ काढावा लागतो कारण आमचा बिझनेससुद्धा आता आहे. पहिले हे जॉबला होते तेव्हा त्यांना छान सुट्ट्या वगैरे घ्यायला जमायचं. आता बिझनेस असल्यामुळं साहेब काही जास्त सुट्ट्या वगैरे काढायला बघत नाहीत, कामाला जास्त प्रायोरिटी देतात आणि ते पण एका अर्थी बरोबरच आहे म्हणा. तर आता आहेत 2 दिवस वेळ, म्हणून मग आम्ही दिव्यागरला जाण्याचं ठरवलं आहे. दिव्यागर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या सगळ्या गोष्टी होत्या डोक्यात, पण जे पॉसिबल होईल ते करूया असं ठरवून आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्या दिवशी. तर ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल, त्यामुळे उद्याचा व्लॉगसुद्धा नक्की बघा. आणि मी तुम्हाला दाखवली होती माझी सगळी क्लिनिंग किती छान करून घेतली होती मी. आता परत मला रिपीट ती क्लिनिंग करावी लागते आहे घरासाठी. करेल तेवढं थोडंच आहे असं खरंच मी पुन्हा एकदा म्हणेन, कारण खरंच आहे आपल्याला वॉलसुद्धा क्लिअर छान दिसायला पाहिजे होत्या. मग आत्ता वेळ होता म्हणून मग आम्ही सगळं घर क्लीन असतानासुद्धा पेंटचा विचार केला, कारण मग यांना वेळ हवा ना हे सगळं कलरिंग वगैरे करायला आणि बाहेर देणं आम्हाला काही आवडलं नसतं. त्यामुळं आम्ही घरच्या घरीच पेंटिंगचं काम केलं आहे. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं मला वॉलपेपरसुद्धा लावायला आवडले असते, पण थोडीशी ओल येते एका भिंतीची, त्यामुळे मग आम्ही तो पण प्लॅन कॅन्सल केला आणि छानपैकी कलर केला आहे हा सगळा. तर खूप छान वाटतं आहे. पण ही सगळी जी कामं आहेत ती खूपच आमच्यासाठी वाढीव कामं झालेली होती, पण तरीसुद्धा ती आम्ही आनंदाने केली आमच्या घरासाठी. घरासाठी करेल तेवढं कमीच आहे आणि केलंही पाहिजे, कारण त्याशिवाय आपल्या घरामध्ये आपल्याला समाधान आणि सौख्य असल्यासारखं वाटत नाही. घर जेवढं स्वच्छ असेल ना तेवढं छान वाटायला लागतं आणि तेवढंच आपण हॅप्पीसुद्धा राहू शकतो आपल्या घरामध्ये. आपण जिथे राहणार आहे, जिथं आपलं 24 तास जाणार आहेत, तेवढं स्वच्छ, क्लीन, नीटनेटकं असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो सतत. आणि आता मी तेच तुमच्याबरोबर सतत शेअर करायला लागली आहे, त्यामुळं मग मी आज पण तुम्हाला तेच दाखवलं जे आम्ही केलेलं आहे. असं काही वेगळ्या गोष्टी ज्या असतील, जे काही घडतं आहे तेच दाखवू शकते मी. त्यामुळं आज आम्ही हे छान कलरिंग केलं आहे, परत एकदा घर आवरावरी केली आहे, क्लिनिंग केली आहे, परत एकदा भांडे घासलेले आहेत, जे घासायला लागणार होते ते भांडे घासलेत, फ्रीज वगैरे क्लीन करून घेतला आहे, हे स्टँड वगैरे पुन्हा एकदा तिथं सेट केलं आहे. अजून किचन ओटा तुम्ही बघू शकता खूपच मेसी आहे, तो नंतर आवरण्यात आलेला आहे. अगदी 12-1 वाजला रात्री, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मला हे सगळं आवरून झोपल्याशिवाय तर झोपच लागली नसती. तर अशा प्रकारे बघा, जे भांडे घासणं गरजेचं होतं ते घासले, डब्बे वगैरे छान पुसून घेतले कारण ऑलरेडी ते क्लीन होते आणि छान छान ओल्या कपड्यानं पुसून वगैरे ते लावलेले आहेत. जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा परत याची क्लिनिंग तर होणारच आहे माझ्याकडून, याची मला पूर्ण खात्री आहे, कारण मला काही शांत बसवत नाही.
जेवढा दिवस असेल तेवढा कमीच आहे माझ्यासाठी. काही ना काहीतरी उद्योग सुरूच असतो माझ्या घरामध्ये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सतत क्लीन होत असतात आणि अशा प्रकारे हे घर आपलं स्वच्छ सुंदर नीटनेटकं असणं मला तर खूप आवडतं, तुम्हालाही आवडत असेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी छान छान क्लिनिंग करत असाल. आणि बऱ्याच जणांना क्लिनिंगचे व्हिडिओ बघायला आवडतात, म्हणून मी स्पेशली हा शूट केला की आपण क्लिनिंगचं जे दाखवेल ना, जेवढं क्लिनिंगचं वगैरे मी दाखवलं आहे याच्या आधी पण, त्याला खूप छान व्ह्यूज वगैरे येतात. त्यामुळं मग तुम्हाला हे सगळं आवडतं आहे असं मला समजलं आहे, म्हणून मग मी हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता छान क्लिनिंग वगैरे झालं आहे, आता झोपू शकते मी आणि उद्या सकाळी पण लवकर उठायचे. कुठे जाणार आहे काय हे सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. त्यामुळं आज त्याच्यामुळेच आम्ही खरं तर लवकर आवरलं आहे. आणि सिलिंगचा कलर जो होता तो आणायचा विसरला आणि कलर पेंटवालं शॉप जे आहे ते बंद होतं, त्यामुळं ते पण आम्ही पेंडिंग ठेवलं आहे. नाहीतर ते सुद्धा आज केलं असतं. अमोने खूप जास्त हेल्प केलेली आहे. सगळं बाकीचं आम्ही दोघांनी पटापट आवरलं आहे, त्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं आहे. तर आता वाजलेले आहेत 12 आणि आता मी पण झोपते. बऱ्यापैकी सगळं क्लिनिंग वगैरे झालं, सॅटिस्फॅक्शन आहे. त्यानंतर आंघोळ वगैरे पण मी केलेली आहे मगाशी. सगळं क्लीन केल्यानंतर आंघोळ करूनच जेवण वगैरे झालं आहे. त्यामुळं आता छान केस जरा सेट करते आणि झोपते. तर उद्या पण एक छान ठिकाणी जाणार आहोत आणि उद्याचा व्लॉगसुद्धा छान असणार आहे. त्यामुळं स्टे ट्यून फॉर टुमारो आणि असंच चॅनलवरती भरभरून प्रेम करा, लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार. तर तुम्हाला आणखीन एक गोष्ट शेअर करायची होती, ती म्हणजे ही की मी मसाल्याचा डब्बा चेंज केला आहे. हा वाला माझ्याकडे होता आधी स्टीलचा, त्याच्याऐवजी मी आता हा वापरते आहे, कारण मला फक्त याच गोष्टी जास्त मेजरली लागतात. 4 गोष्टी जर तुम्हाला पण लागत असतील फक्त, तर एवढा मोठा डबा वापरण्यापेक्षा हा एकदम छान कॉम्पॅक्ट अशी याची डिझाईन आहे. हे बघा, मिशोवरून घेतला आहे मी. तर हा मला आवडला, म्हणून मग म्हटलं तुम्हाला पण सांगावं. त्याचबरोबर मी आणखीन 2 मागवलेले आहेत, जे की माझे डबे बघून माझ्या मैत्रिणींना आवडलेले, म्हणून मग मी त्यांच्यासाठी पण मागवले. तर हे बघा, हे अशा प्रकारचे आहेत आणि याच्याबरोबर छान असे स्पून पण मिळतात, छान आहेत. हे वेगळ्या लिंकचे आहेत, हे वेगळ्या लिंकचे आहेत. हे थोडेसे असे उंचीला जास्त आहेत, हे थोडे कमी आहेत. छान आहेत दोन्ही पण. हा लहान आहे, मोठं आहे, पण दोन्हीचं पण सेमच पर्पज आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असतील हे घ्यायचे आहेत तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तुम्हाला लिंक पाठवेन. आणि हा आता सध्या तर मी बंद केला वापरायला, आणि पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये खूपच मॉइश्चर वगैरे जमा होतं, त्यामुळे हा जरा ठीकठाक वाटतोय मला. तर हे पण मला तुम्हाला सांगायचं होतं.